नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी भजक. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखी खरं तर सखीला ज्या ज्या गोष्टी जवळच्या वाटतात त्या त्या गोष्टींवर आपण सखी सह्याद्री या कार्यक्रमात गप्पा मारत असतो, चर्चा करत असतो आणि सखीला जे काही प्रश्न पडतात त्या शंकांचं निरसन करण्याचा देखील प्रयत्न या कार्यक्रमातून होत असतो. सखी जेव्हा आई होते तेव्हा तिला सगळ्यात जवळचं असतं ते म्हणजे तिचं तान्हं बाळ आणि त्या बाळासाठी काय करू आणि काय नको असं सखीला होत असतं. पण सखी त्या बाळासाठी तुला हवं ते तू करच, पण सगळ्यात आधी कर ते म्हणजे स्तनपान. आज जागतिक स्तनपान आठवडा आहे, सप्ताह आहे. त्या निमित्ताने आज आपण एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. स्तनपान अमृता समान. खरोखरच स्तनपान हे अमृता समान असतं बाळासाठी. तसंच आईसाठी देखील ते एक वरदान असतं, कारण कॅन्सरसारखा जो दुर्धर आजार असतो त्याचं प्रमाण देखील स्तनपानामुळे कमी होऊ शकतं. तर बाळ आणि आई या दोघांसाठीही अतिशय उपयोगी, अतिशय एक वरदान ठरतं असं स्तनपान. ह्या स्तनपानाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत. ज्या काही छोट्या छोट्या शंका असतात त्यांचं निरसन करून घेणार आहोत. या विषयातील तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रशांत गांगल आणि रेश्मा सिधये. नमस्कार. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत आणि तुमच्या बरोबर जी बाळं आहेत त्यांचंही स्वागत असं म्हणायला हरकत नाही, कारण स्तनपान कसं करायचं हे प्रत्यक्ष या बाळांच्या मार्फत हे दोघेही तज्ज्ञ आहेत ते आपल्याला दाखवणार आहेत. त्यांच्या दोघांचीही मी ओळख करून देते. BPNI महाराष्ट्र म्हणजेच ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया ही संस्था आहे. ह्या संस्थेचं महाराष्ट्र चॅप्टर आहे. ह्याच्याशी दोघेही निगडीत आहे आणि ह्या संस्थेतर्फे दोघेही आज इथे आलेले आहेत. डॉक्टर प्रशांत गांगल हे बालरोग तज्ज्ञ आहेत. महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ बरोबर 30 वर्षांपासून ते ब्रेस्ट फीडिंग संदर्भात काम करतायत. अतिशय नवनवीन संकल्पना जसं की हिरकणी रूम असेल, 4D इम्युनायझेशन क्लिनिक असेल, नवजात शिशु आगमन कक्ष असेल किंवा शिशु पोषणसारखं ॲप असेल, ते त्यांच्या संकल्पनेतून आलेलं आहे. आणि नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा अनेकांना फायदा जो आहे तो होतोय. BPNI मध्ये प्रशिक्षण आणि मदर सपोर्ट समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत आणि आजवर हजारो पेशंट्सना, खरं तर पेशंट्स म्हणणं चुकीचं आहे, हजारो आयांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि जी एक भीती असते नवीन आईमध्ये तर ती कमी केलेली आहे, समुपदेशन केलेलं आहे. रेश्मा सिधये मॅडम आहेत, त्या देखील समुपदेशक आहेत. आई आणि बाळाच्या समग्र विकासासाठी त्या समुपदेशन करतात. अनेक हॉस्पिटल्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या कार्यशाळा घेतात, ट्रेनिंग्स घेतात, होम व्हिजिटद्वारे त्या आईला भेटतात आणि युनिसेफ मा या प्रकल्पासाठी देखील त्या ट्रेनिंग देतात. तर खरं तर ब्रेस्ट फीडिंग स्तनपान ह्या विषयात हे दोघेही अतिशय जाणकार आहेत आणि प्रत्यक्ष कामाद्वारे ते अनेक आई किंवा बाळाच्या कुटुंबापर्यंत पोहोचलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. खरं तर स्तनपान हे अमृता समान आहे हे आपल्याला माहिती आहे, तरीही त्या बाबतीत अनेक शंका असतात. तर तुमच्या ज्या काही शंका असतील त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत करते. आणि डॉक्टर गांगल, तुम्ही अनेक वर्षांपासून खरं तर ह्या क्षेत्रात काम करताय आणि प्रॅक्टिकली काय अडचणी येतात ह्या तुम्हाला दोघांनाही माहिती आहेत.
आज आपण जो जागतिक स्तनपान आठवडा आहे, सप्ताह आहे, त्या निमित्ताने हा आपला कार्यक्रम आहे. तर नक्की याची सुरुवात कशी झाली आणि ह्या वर्षीची थीम काय आहे ते देखील आम्हाला सांगा. वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ॲक्शन म्हणजे वाबा या संस्थेने 1992 मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. बरं बरं. स्तनपानाचं बाळाच्या आरोग्यात आणि समाजाच्या आरोग्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे ओळखून वर्षातनं एकदा तरी 7 दिवस या विषयाचा आपण अभ्यास करावा, उजळणी करावी, लोकांना माहिती द्यावी या उद्देशाने संस्थेने वाबाने हा प्रोग्राम चालू केला. प्रत्येक वर्षी वेगळं घोषवाक्य असतं, वेगळी स्लोगन असते. ह्या वर्षीची स्लोगन आहे स्टेप अप फॉर ब्रेस्ट फीडिंग, ट्रेन अँड सपोर्ट. म्हणजे प्रयत्नांची शिकस्त करा आणि शिकवा आणि आईला आधार द्या. कोणाला शिकवा तर जे जे आरोग्य सेवेतले घटक आहेत किंवा कुटुंबातले घटक आहेत, समाजातले घटक आहेत, त्या प्रत्येकाचा काहीतरी एक एक रोल असतो किंवा एक एक भूमिका असते आईला मदत करण्यामध्ये. तर त्यांना त्या भूमिका काय आहे सांगणं, त्याचं महत्त्व पटवून देणं आणि ते पटल्यानंतर आईला मदत करण्यासाठी प्रोत्साहित करणं हे ह्या वर्षीचं घोषवाक्य आणि ह्या वर्षीची थीम आहे. आणि जगभर हे अतिशय उत्साहाने, मुंबईत सुद्धा अतिशय उत्साहाने हा साजरा होतोय सध्या. वा, नक्कीच. म्हणजे तुम्ही जी थीम सांगितली मला वाटतं की त्याच थीमवर तुम्ही दोघे जण अनेक वर्षापासून काम करताय. तर रेश्मा मॅडम, तुम्ही काय सांगाल की जेव्हा आपण स्तनपान म्हणतो तेव्हा मुळात त्या बाळाचं जे पोषण आहे ते खूप महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने देखील आपण विचार केला पाहिजे. तर बाळाच्या पोषणाविषयी तुम्ही काय सांगाल? जेव्हा आपण बाळाचं पोषण म्हणतो त्याला आपण शिशुपोषण असं सुद्धा म्हणता येऊ शकेल आपल्याला. तर त्याची सर्वात पहिल्यांदा आपण व्याख्या काय आहे ते जाणून घेऊया. तर शिशुपोषण म्हणजे काय, तर बाळाच्या जन्मापासून बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत जे बाळाचं पोषण असतं त्याला शिशुपोषण असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा आपल्याला अशी करता येईल. खरं तर जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं किंवा ती गरोदर माता असते तिचं सुद्धा पोषण हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण का तिचा आहार व्यवस्थित असेल तरच ती बाळ एक सुदृढ बाळाला ती जन्म देऊ शकते. त्यामुळे -9 म्हणजे गर्भावस्थेचे 9 महिने ते बाळाचा जन्म झाल्यापासून पुढे बाळ 2 वर्षाचं होईपर्यंतचं जे पोषण आहे त्याला शिशुपोषण असं म्हटलं जातं. तर त्याच्या काही शिफारसी आहेत. तर त्याच्या टोटल 4 शिफारसी आहेत. तर त्या कोणत्या शिफारसी आहेत त्या आपण आता जाणून घेऊया. तर पहिली शिफारस ही आहे की बाळाचा जन्म झाल्यानंतर 5 मिनिटाच्या आत आई आणि बाळाचा अनावृत्त स्पर्श होणं हे अपेक्षित आहे आणि बाळाचं पहिलं स्तनपान हे 1 तासाच्या आत हे झालं पाहिजे. आणि जोपर्यंत बाळाचं पहिलं स्तनपान हे 1 तासाच्या आत होत नाही तोपर्यंत आई आणि बाळाचा अनावृत्त स्पर्श हा जारी ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. बरोबर आहे. आपण ह्या ज्या 4 ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत, पण एक एक आपण थोडंसं सविस्तर मला वाटतं जर जाणून घेतलं तर ते सगळ्यांना कळायला देखील सोपं जाईल. डॉक्टर गांगल, तुम्ही काय सांगाल? जसं मॅडमनी सांगितलं की अनावृत्त स्पर्श आणि ब्रेस्ट फीडिंग ह्याच्यातला जरा फरक सांगा ना आम्हाला. बाळ जन्माल्यानंतर बाळाला पहिली गोष्ट काय बघायची असते तर आईचा चेहरा कसा आहे, माझी आई किती सुंदर आहे बाळाला बघायचं असतं. आणि आईचा सहवास, बाळ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेलेलं आहे आता आणि आतमध्ये आईच्या पोटात असताना वार असते, ती वार बाळाशी संबंध जोडून देते आईचा. आणि बाहेर आल्यावर सुद्धा आई जेव्हा बाळाला छातीला लावते तेव्हा हा संबंध परत प्रस्थापित होतो. त्यामुळे बाळ जन्माल्यानंतर बाळ रडलाय वगैरे की नाही व्यवस्थित याची खातरजमा करून घ्यावी, बाळाची तब्येत चांगली आहे खातरजमा करून घ्यावी. आणि मग बाळाला आई झोपलेल्या अवस्थेत बघा कसं सुरुवात होते स्तनपानाची, असं बाळाला ओरडणं आपण देतो. आई बाळाचा स्पर्श अनुभवते, बाळाचा मुका पण घेऊ शकते, आई बाळ सुद्धा आईचा किस घ्यायचा प्रयत्न करतं आणि त्याच्यानंतर बाळाला असं 2 स्तनांच्या मध्ये ठेवायचं. अर्थात आई थोडीशी आडवी किंवा थोडीशी स्टेप वर उचललेल्या अवस्थेत असते आणि असं जर बाळाला ठेवलं तर बाळ सहजपणे आपणहून, ज्याप्रमाणे वासरू स्वतःहून दुग्धपान करायला सुरुवात करतं तसं तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की बाळ सुद्धा आपोआप सरकत जातं. आता हे सांगायचे आणखी एक लक्षात ठेवा, कधी कधी हा पण ट्रेंड आहे की बाळ जन्म आल्यावर अजूनही नाळ कापली गेलेली नाहीये आणि बाळ रडलंय पण आणि मग बाळा तसं नुसतं ठेवता येतं. असं जरुरी नाही की बाजूला घेऊन आपण त्या ह्या ठिकाणी पण बाळाला डायरेक्ट ठेवता येतं. डायरेक्ट डिलिव्हरी पोटावरच आईच्या करायची आणि मग इकडेच बाळाची तपासणी इकडेच होऊ शकते. दोन्ही प्रकार चालतील. पण 5 मिनिटात स्पर्श चालू झाला पाहिजे. आईचं पहिलं काम काय, आईचं पहिलं काम म्हणजे ऊब देणं, दुसरं काम काय तर प्रेम देणं, तिसरं काम दूध पाजणं. त्यामुळे हा स्पर्श पहिल्यांदा ते बाळ ऊब राखायला ह्याच्यात मदत मिळते. आईचे जंतू बाळाच्या अंगावर येतात. बाळाला कळतं, बाळाला कसं कळतं आपलं दूध कुठे येते तर वासावरून कळतं.
जो गर्भजलाचा वास असतो तोच स्तनाग्रांचा आणि निपलचा असतो. बरं बरं. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काळा भाग असतो तो आणखी काळा बनतो, आणखी मोठा बनतो, कारण बाळा त्या डिस्टन्सला दिसतं की हा काळा रंग इकडे मला जायचं आहे. ते मग आईच्या हृदयाचे ठोके ऐकायला येतात, आईची भाषा ऐकायला येते, त्याला आई बोलते ते ऐकायला येतं. तर आईने हा संवाद चालू ठेवायचा जो तिने गर्भावस्थेत केलाय. आणि असं केलं तर मग बाळ स्वतःहूनच जातं. बाळाच्या डोक्यामध्ये ती कॉम्प्युटरची चिप बसवलेली आहे की कसं जायचं, आणि मग ते बाळ आपोआप सरकत जातं. 90 ते 95% मुलं ही 1 तासाच्या आत आपणून आपला पल्ला गाठतील. आणि मग स्तनपान सुरू झाल्यानंतर हे सगळं पूर्ण होईपर्यंत स्तनपान, मग त्याला 1-1.5 तास पण लागू शकतो. तर एक ते बाळाचा आणि आईचा स्पर्श चालू ठेवायचा आहे. आणि त्यात कुठेही मध्ये काही आलं नाही पाहिजे. वजन करणं, कपडे घालणं, बाळाला पुसणं किंवा व्हिटॅमिन केचं इंजेक्शन देणं, या सगळ्या गोष्टी मागवा. अर्थात बाळाची तब्येत ह्या सगळ्या चांगली पाहिजे याची खातरजमा कोणीतरी करून घेतली पाहिजे. आणि हा सगळा प्रक्रिया पूर्ण झाली किंवा आपण म्हणू शकतो की स्तनपानाची यशस्वी सुरुवात झाली. स्पर्श आणि प्रत्यक्ष बाळाने चोखणं, काही बाळांना थोडी मदत करायला लागेल, पण दॅट इज ओके. सिझेरियन झालेलं असलं तरी सुद्धा करता येतं. ऑपरेशन थिएटरमध्ये बाळाला असं वर्ण लावता येतं. हल्ली स्पायनल अनेस्थेशिया दिला जातो, त्यामुळे आई शुद्धीच असते. ऑपरेशन थिएटरमध्ये असं लावता येईल. बाळ थंड पडणार नाही याची काळजी घ्या. ऑपरेशन झालं की असं बाजूला पण लावून ठेवता येईल. आणि मग असं सुद्धा साईडने लावता येईल जर पोटावर त्रास होत असेल तर सिझेरियन झालं म्हणून थोडासा काही फरक होऊ शकतो, पण तरी सुद्धा 1 तासाच्या स्तनपान, 1 तासाच्या स्तनपानाची सुरुवात झाली पाहिजे. आणि पहिलं स्तनपान होईपर्यंत हा स्पर्श सुरू राहायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही जे सांगितलं की सुरुवातीला लगेच आपण स्तनपानाची घाई न करता आधी स्पर्श मिळाला पाहिजे आईचा. आणि तुम्ही जे सांगितलं की बाळ आपोआप दूध प्यायला जातं, तर त्याला साधारण किती वेळ लागू शकतो नवीन काही मुलं 15 मिनिटात पण जातात. आम्ही एक व्हिडिओ तयार केला आहे नंदुरबार, युनिसेफ आणि महाराष्ट्र सरकारच्या मदतीने. तो गुगलला टाकलं ब्रेस्ट क्रॉल, ब्रेस्ट क्रॉल असं टाकलं की तो पहिलाच व्हिडिओ येतो. आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर दिलेलं आहे की काय कसं बाळ हलतं. त्या मुलाने तर 12 मिनिटात आपला पल्ला गाठला होता. आणि बरीचशी मुलं ही जवळजवळ 30 ते 35-40 मिनिटात पल्ला गाठेल. त्यामुळे प्रत्येक आईने गर्भावस्थेत हा व्हिडिओ, आईनेच नाही तिच्या कुटुंबियांनी सुद्धा हा व्हिडिओ बघितला पाहिजे आणि ह्या सुखद क्षणाची वाट पाहिली पाहिजे. आणि आयानेच डॉक्टरला सांगा, डॉक्टर माझं बाळ चांगलं आहे, मला बाळाला पकडायचं आहे, ती पापी घ्यायची आहे, त्याला जवळ पकडायचं आहे. आणि हे सगळं झालं तर आपोआपच बाळाचं आणि आईचं जे बॉन्डिंग आहे ते चालू होतं. आणि आपल्या शरीरात अनेक प्रकारचे जंतू असतात जे आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. आणि आईचा बाळाचा स्पर्श झाला की आईचे ते चांगले जंतू असतात, ते जंतू बाळाच्या अंगावर येतात आणि ह्यावर अनेक आजार होणं आणि न होणं हे ठरलेलं असतं. त्यामुळे ही पहिली मुवमेंट ही खूप महत्वाची आहे. त्याला गोल्डन अवर असं म्हटलं जातं. नक्कीच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने आता ते सांगितलं ना, तर तो खरंच गोल्डन अवर असं आपल्याला म्हणता येईल. सर, आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. विनया परब आपल्याशी बोलतात विरारहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आईला जर थायरॉइडचा आजार असेल तर बाळाला स्तनपान करायचं का? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. काय सांगाल विनया मॅम? बऱ्याचदा आयांना थायरॉइडची कमतरता असते, म्हणजे त्यांना थायरॉक्सिन घ्यायला लागतं. तर अशा केसेसमध्ये जी कमतरता असते ती औषध भरून काढतं. त्यामुळे अशा केसेसमध्ये स्तनपान करायला सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हल्ली सगळ्या बाळांचं 3 दिवसानंतर TSH केलं जातं, म्हणजे थायरॉइडचा आजार काही बाळाला आहे का जन्मजात, कारण थायरॉइड आणि मेंदूची वाढ याचा खूप जवळचा संबंध आहे. पण आईला थायरॉइडचा आजार असू दे अथवा नको असू दे, त्यामुळे 90-95% जे आया असतात त्यांच्यामध्ये हा जो प्रकार सांगितला मी, त्या स्तनपान करायला काहीच अडचण नसते. तर काही आयांमध्ये थायरॉइडचा जास्त प्रभाव झालेला असतो. अशा केसेसमध्ये काही प्रकारची औषधं आईला चालू असतील तर त्याचा योग्य सल्ला डॉक्टर किंवा स्तनपान सल्लागार असतात ते देतील. त्यामुळे आपण त्या गोष्टींची चर्चा नको करूया. कॉमनली आपल्याला काय दिसतं साधारणतः, तर त्याच्यामध्ये स्तनपान करायला काही हरकत नाही. आणि काही तुम्हाला शंका असल्यास तुम्ही जिकडे डिलिव्हरी होते किंवा स्तनपान सल्लागार असतात त्यांच्याकडनं तुम्ही मदत घेऊ शकता. पण साधारण थायरॉइड काही आवश्यकता नाही घाबरायची. नक्कीच. म्हणजे खरं तर तुम्ही जसं सांगितलं की थायरॉइड जरी असेल तरी नक्कीच स्तनपान करू शकतो. फक्त काही जर वेगळ्या केसेस असतील तर नक्कीच आपले जे डॉक्टर असतील त्यांचा सल्ला आपण घ्यावा आणि त्या सल्ल्यानुसार वागावं. खरं तर अजूनही अनेक प्रश्न आहेत आणि अजून भरपूर माहिती आपल्याला ह्या कार्यक्रमामधून करून घ्यायची आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्तनपान अमृता समान या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत बालरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत गांगल आणि समुपदेशक रेश्मा सिधये.
सर तुम्ही सांगत होतात की सुरुवातीची आपण जी स्टेज असते ती आपण पाहिली. त्याबद्दल तुम्ही काहीतरी एक गोष्ट सांगणार होतात, ती आम्हाला ऐकायला आवडेल. एक छान गोष्ट आहे, मला वाटतं एक 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा शास्त्र एवढं विकसित नव्हतं तेव्हा एका नातीची डिलिव्हरी झाली आणि त्या आजीला तिने विचारलं, आजीने सांगितलं तिला की बुवा लगेच बाळाला स्तनाला दूधपान चालू कर. तर तिने विचारलं, आजी लगेच का लावायचं? आणि त्या आजीने खूप एक मार्मिक उत्तर दिलं. पण आत्ताच्या संदर्भात आपण बघितलं तर हल्ली 11वी-12वी झालं की मुलं लगेच शिक्षणासाठी दुसरीकडे जातात. हल्ली तर मोबाईल फोन्स आहेत. पूर्वी काय व्हायचं की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलं की माणूस तिथपर्यंत पोहोचला, पत्र येणार, तेव्हा कळणार की बाबा तो माणूस सुखरूप आहे, कसा आहे. तोपर्यंत आईला काळजी लागून राहते. तसंच जेव्हा गर्भाशय रूपी आईमधनं बाळ बाहेर येतं तेव्हा त्या गर्भाशय रूपी आईला काळजी लागून राहते की माझं बाळ व्यवस्थित योग्य ठिकाणी पोचलं की नाही. आणि जेव्हा तू बाळाला स्तनपान सुरुवात करशील लगेचच, तेव्हा त्या गर्भाशय रूपी आईकडे असा संदेश जाईल की माझं बाळ आता व्यवस्थित पोचलं. कारण हा संदेश शरीरातनंच त्याकडे जातो आणि मग ती गर्भाशय रूपी आई असते ती आराम करण्यासाठी मुक्त होते. म्हणजे छोटं होण्यासाठी पटकन रक्तस्राव पटकन कमी होतो आणि त्यामुळे ती पुढच्या डिलिव्हरीपर्यंत ती शांतपणे झोपून राहते, साईजला कमी होते. आणि 100 वर्षांनंतर आता आपल्या शास्त्र हेच सांगतं की जेव्हा प्रसूतीनंतर लगेचच बाळाला स्तनाला लावलं जातं तेव्हा आईच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचं एक हॉर्मोन, लव हॉर्मोन, त्याचं मोठ्या प्रमाणावर वाढ होते रक्तामध्ये आणि ते डायरेक्ट गर्भाशयावर जाऊन त्याला कॉन्ट्रॅक्शन करायला म्हणजे आकुंचित पोहायला मदत करते. संदेश पोचतो तिकडे. म्हणजे आजीने जे सांगितलं, तिला सायन्सचं नॉलेज नव्हतं तरी ते अक्षरशः खरं आहे. आणि म्हणून लगेचच स्तनाला लावणं आवश्यक आहे, कारण तो संदेश गेला पाहिजे. म्हणजे युटेरसला कॉन्ट्रॅक्ट व्हायला लगेचच होऊ शकतो. बरोबर. म्हणजे सुरुवात जी आहे ती लगेचच झाली पाहिजे. आपल्याला एक फोन येतोय. मीना सैंदाणे आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. माझा डॉक्टरांनाही नमस्कार. आणि माझा प्रश्न असा आहे की माझा जो नातू होता तो झाल्याबरोबर डॉक्टरांनी त्याला अंगाला न लावायला सांगता वरचं दूध द्यायला लावलं. ती माझी जी सून होती ती डिलिव्हरी झाली, तिचं सिझरियन झालं. तर ती काही कारणास्तव दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट झाली. त्याच्यामुळे त्याला ते वरचं दूध द्या म्हणून त्यांनी त्याला ज्यावेळेस पावडरचं दूध पाजलं त्याला ते आवडलं. तर तो स्तनाला त्याला ज्यावेळेस लावलं गेलं त्यावेळेस त्याने ते दूध घेतलंच नाही आईच्या अंगावरचं. आणि नंतर मग दुसऱ्या डॉक्टरांकडे नेल्यावरती त्याला गाईचं दूध पाजा म्हणे, मग गाईचं दूध पाजलं तर तो अजूनही अंगावर दूध पित नाही, प्रत्येक हर प्रकारे करून घेतो. तर आपण त्याविषयी मला काय मार्गदर्शन करू शकाल की जेणेकरून त्यांना सांगून स्तनाला लावू शकेल? धन्यवाद. आभार तुमचे. काय सांगाल डॉक्टर? आता असं आहे की जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी स्तनपान हा विषय जो आहे हा एक शास्त्र नव्हतं. त्यामुळे आई आजी जे म्हणतील ती पूर्व दिशा. आता काय झालं, गेल्या 20-25 वर्षामध्ये हे शास्त्र खूप बदलत गेलेलं आहे. आणि जसे बाकीचे विषय आहेत, जसं आपण कार्डिओलॉजी म्हणतो किंवा वेगळ्या शरीराचे अवयव त्यांचे प्रत्येकाचे स्पेशालिस्ट आलेले आहेत, तसं हे शास्त्र विकसित होत गेलंय. त्यामुळे जसं हे ज्ञान सगळीकडे पसरत जाईल तसं आम्ही आता सांगणार आहोत तिकडे की स्तनपान सुरुवात कशी करावी, स्तनपान सुरू कसं ठेवावं. ते ह्या सगळ्या विषयांचा प्रचार झाला की मग ही अडचण तुम्हाला जी आली ती हळूहळू येणार नाही. आता क्वचित कधीतरी बाहेरचं होतं, अथवा उदाहरण देतो मी तुम्हाला, बाळ जर कमी वजनाचं आहे तर अशा बाळाला एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलकडे पाठवावं लागतं. बाळाला काही प्रॉब्लेम झाला, रडलं नाही वगैरे, तर बाळाला एका प्रसूतीगृहातून NICU म्हणजे लहान मुलांची काळजी अशाने पाठवायला लागतं. तर अशा वेळेला जर आईचं दूध उपलब्ध नसेल तर अशा वेळी कधी कधी बाहेरचं दूध वापरलं जातं. पण ह्याच्यात सुद्धा आता काही प्रोग्रेस झालेला आहे की चीक दूध असतं ते कसं जमा करावं आणि ते कसं एका सिरिंजमधनं बाळाकडे पाठवावं. पहिल्या दिवसाच्या दुधाला आम्ही एकूणच सुरुवातीच्या दुधाला चीक दुधाला आम्ही लिक्विड गोल्ड असं म्हणतो. पहिल्या दिवसामध्ये अँटीबॉडीज म्हणजे प्रतिकारशक्तीची मात्रा असते ती 12,000 युनिट असते, ती दुसऱ्या दिवशी 2,000 पर्यंत घसरते. त्यामुळे ते कसं घेऊन जायचं बाळापर्यंत, कधी बाहेरचं दूध द्यायला लागतं, त्याच्या व्यतिरिक्त जे काय दूध जातं ते सुद्धा नळीतून देता येतं किंवा डायरेक्ट बाळाच्या तोंडाला पेस्ट सारखं लावलं तरी सुद्धा आजारांचं प्रमाण कमी होतं. आणि हे आता आम्ही हळूहळू पसरवतोय हे ज्ञान. बेबी फ्रेंडली हॉस्पिटल सगळ्या प्रसूती करायला त्यांना उद्युक्त करतोय. तर मला खात्री आहे की काही वर्षातच ही अडचण तुम्हाला जी आली ती येणार नाही. आणि कदाचित त्यावेळेला काहीतरी अडचण आली असेल म्हणून बाळाला शिफ्ट करावं लागलं असेल, तात्पुरतं आईचं दूध पोचेपर्यंत ही कदाचित अडचण दूर झाली नसेल. बरोबर आहे. पण मग त्यांनी जसं सांगितलं की सुरुवातीला त्या बाळाला बाहेरच्या दुधाची सवय लागली, पण मग नंतर पुन्हा आपल्याला ब्रेस्ट फिडिंगवर जायचं असेल तर मग ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? रेश्मा मॅडम. त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आता साधारणतः डिलिव्हरी होऊन किती दिवस झाले
हे जर का माहिती झालं असतं तर थोडंसं गाईड करणं थोडंसं सोपं गेलं असतं. पण तरीसुद्धा की जे आत्ता जर का बाळ बाहेरच्या दुधावरती असेल तर तुम्ही ते कोणत्या पद्धतीने बाळाला पाजता हे माहिती करून घेणं आवश्यक आहे. कारण का बऱ्याच वेळेला असं होतं की बाटलीचा वापर हा बाळाला बाहेरचं दूध पाजण्यासाठी केला जातो. बरं. आणि जिथे बाटलीचा वापर हे बाहेरचं दूध पाजण्यासाठी केला जातो त्यावेळेला बाळ डायरेक्टली छातीवरनं दूध खेचण्यासाठी टाळमटाळ करायला सुरुवात करतं. कारण का बाटलीतनं होतं काय की बाळाला अतिशय सहजपणे विनासायास ते दूध मिळायला सुरुवात होते. आणि जेव्हा बाळ छाती चोखतं त्यावेळेला त्याला खूप जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे अर्थातच जिथून सहज मिळतं ती गोष्ट बाळ कधी पटकन सोडायला तयार होत नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे बघावं लागेल की बाटली हळूहळू बंद करून चमचा वाटी किंवा छोट्या वाटीने डायरेक्टली पाजणं ह्या पद्धतीचा जर का त्यांनी वापर केला तर हळूहळू बाळ परत छातीवरती यायला तयार होऊ शकतं. त्याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट करू शकता की जेवढं आईचा आणि बाळाचा अनावृत्त स्पर्श होतो तेवढं बाळाची स्तनपान करण्याची पॉसिबिलिटी किंवा तिची जी शक्यता आहे ती वाढायला त्याच्यामधनं मदत होते. बऱ्याच वेळेला होतं काय की बाळ जेव्हा रडतं त्यावेळेला आई पहिल्यांदा छातीवरती लावण्याचा प्रयत्न करते. पण बाळाला इतकी खूप जास्तची भूक लागलेली असते की बाळाला अर्थातच जे सहज मिळतं त्याच्याकडचा बाळाचा ओढा हा सर्वात जास्त असतो. तर बाळाला भूक लागण्याच्या अगोदर एक 15-20 मिनिटं अगोदर जर का ती घेऊन बसली किंवा बाळ अगदी झोपेतनं चुळबुळ करत असेल किंवा अगदी थोडंसं झोपेतनं जागं होत असेल अशा वेळेला तिने बाळाला जर का छातीवरती पकडलं तर बऱ्याच वेळेला बाळ पटकन छाती पकडायलाही सुरुवात करतं. तर एक तर अनावृत्त स्पर्श, बाटलीची सवय असेल तर ती बाटलीची सवय बंद करून चमचा वाटीचा वापर करणं. कारण का बाळाची भूक भागवणं आणि बाळाचं वजन ह्या कोणत्याही गोष्टीमध्ये सफर होता कामा नये. ह्या 2 गोष्टी हे केल्या तर बाळ परत स्तनपान चालू करायला त्याची तयारी बाळ दाखवू शकतं. पण आईला जर दूध येत असेल आणि बाळ जर स्तनपान घेत नसेल तर आईचंच दूध त्याला चमचा वाटीने आपण हो देऊ शकतो. तर दर 2 तासाला 3 तासाला तिने जर का स्तनातून दूध काढलं तर तिचा दुधाचा प्रभाव सुद्धा मागे वाढायला सुरुवात होते. आणि जेवढं जमेल तेवढं बाहेरचं दूध ह्या अंशाने आपण हळूहळू प्रकारे आपण कमी करत जाऊ शकतो. पण त्याच्यासाठी तिने वारंवार बाळाला स्तनावरती लावणं आणि वारंवार दूध काढणं या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेला अशा बदस आमच्याकडे येतात तर एखादी गोष्ट शिकवली किंवा एखादी गोष्ट सांगितली की 1 दिवस 2 दिवसामध्ये त्यांना असं वाटतं की सांगितल्यानंतर एखादी जादूची छडी फिरवावी आणि पटकन आम्हाला त्याच्यातनं रिझल्ट मिळवावेत. पण जेवढं वय बाळाचं मोठं असतं तेवढं बाळाची स्तनपानाची मग शक्यता ही सुद्धा कमी होत जाते. तर अशा वेळेला तिने मन शांत ठेवणं आणि सतत प्रयत्न करणं ह्या गोष्टींचा खूप उपयोग होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे कुठलीही गोष्ट जसं तुम्ही सांगितलं की त्याचे पटकन असे चुटकीसरशी आपल्याला जे रिझल्ट हवे असतात ते मिळत नाही. तर त्याच्यासाठी नक्कीच थोडासा संयम ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि चर्चा ही आपली पुढे अशीच चालू राहणार आहे. पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपान अमृता समान या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत बालरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत गांगल आणि स्तनपान सल्लागार रेश्मा सिधये. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. मंगला आपटे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. मी पुण्यावरनं मंगल आपटे बोलते. मला असं विचारायचं आहे की आईच्या अंगावर जर दूध खूप येत असेल तर त्याच्या भांड्यात काढून थोडं ठेवलं आणि चमचा वाटेने पाजलं तर ते कितपत योग्य आहे आणि झाकून ठेवलं तर अर्थात 2 तासांनी आणि ती जी जागा आहे ती कापसाने स्वच्छ करून मगच बाळाला दूध पाजावं का दरवेळेला. धन्यवाद. काय सांगाल रेश्मा मॅडम? अंगावरचं दूध काढून पाजणं हे कधीही चांगलं बाहेरचं दूध देण्याच्या ऐवजी. तर हे जे काढलेलं दूध आहे हे निर्जंतुक केलेल्या भांड्यामध्ये ज्याला झाकण असेल किंवा डबाबंद जे डबे असतात हे घट्ट ज्याला झाकण लागू शकतं असे त्या डब्यामध्ये ती काढून ठेवू शकते. तर शक्यतोवर प्लास्टिकचा वापर न करता स्टेनलेस स्टील किंवा ग्लास ह्या गोष्टींचा वापर केलेला चांगला.
आणि निर्जंतुक करण्यासाठी साधारणतः मोठं पातेलं घेऊन त्याच्यामध्ये जर का ती सगळी भांडी ठेवून जर का एक 30-35 मिनटं जर का उकळवली तर व्यवस्थित ती भांडी सगळी निर्जंतुक होऊ शकतात. तर हे जे आईचं काढलेलं दूध आहे ते बाहेरच्या टेम्परेचरला म्हणजे रूम टेम्परेचरला साधारणतः 4 ते 5 तास चांगलं राहतं. फ्रीजमध्ये साधारणतः चिलरमध्ये पूर्णपणे 24 तास चांगलं राहू शकतं. फक्त फ्रीजमधलं दूध जे असतं ते जेव्हा वापरायचं असेल किंवा जेव्हा बाळाला पाजायचं असेल तर त्यावेळेला उकळवणं किंवा गरम करणं किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून ते नॉर्मलाइज करणं हे न करता रूम टेम्परेचर आल्यानंतरच तुम्ही ते बाळाला चमचावाटीने तुम्ही पाजू शकता. तसंच जेव्हा ज्या वेळा असतात वेगवेगळ्या वेळी काढलेलं दूध हे वेगवेगळ्या डब्यांमध्ये साठवून ठेवायचं आहे. सगळी दूधं एकत्र ठेवायची नाही आहेत. जसं कालच्या दुधामध्ये जर का आजचं दूध आपण मिक्स केलं तर काय होऊ शकतं ते फाटू शकतं किंवा नासू शकतं. तर तसंच आईचं दूधसुद्धा हे नासू शकतं. त्यामुळे त्याच्यावरती लेबलिंग करून आजचा दिनांक आणि किती वाजता काढलेला आहे ती वेळ त्याच्यावरती नमूद करणं हे अतिशय आवश्यक आहे. नक्कीच. याचबरोबर आपण मगाशी शिफारशींबद्दल बघत होतो. तुम्ही पहिली जी शिफारस आहे ती सांगितली की सुरुवात कशी करावी, त्यानंतरची शिफारस काय आहे? त्याच्यानंतरची शिफारस ही आहे की बाळ 6 महिन्याचे पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध पाजावं. आता 6 महिने पूर्ण होईपर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूध ह्याचा अर्थ असा आहे की जे पारंपरिक पदार्थ बाळाला दिले जातात म्हणजे बाळघुटी, बाळगोळी किंवा काजू आणि बदाम उगाळून दिलं जातं किंवा पाणी दिलं जातं, मधाचं पाणी चाटवलं जातं, बऱ्याचशा ठिकाणी ग्राईफोटर दिलं जातं किंवा औषधांचे थेंब आहेत. तर अशा प्रकारचे कोणतेही पदार्थ न देता 6 महिने पूर्ण होईपर्यंत निव्वळ स्तनपान बाळाला हे मिळालं पाहिजे. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, शिवानंद वसरे बोलतोय निप्पाणीहून. बोला. मातेचं दूध हे अगदी अमृतप्रमाणे त्या बाळासाठी असतो, पण काही वेळा अशी सुद्धा परिस्थिती झालेली आहे ज्यावेळी एखादी महिला डिलिव्हरीला गेल्यानंतर ते डिलिव्हरी होते आणि बाळ चांगलं असतंय पण आई वारते. पण तशा वेळी काय होतं की मुलासाठी दूध लागतंय, त्याला पाहिजे असतंय, पण त्यावेळी मग समजा दुसरी एखादी महिला आई असते डिलिव्हरी झालेली, मग त्या महिलेचं दूध जर त्या बाळाला दिलं तर चालतोय काय, आणि त्याच्यामुळे म्हणजे काय दुसरं प्रॉब्लेम वगैरे काय उद्भवू शकतोय काय, आणि तसं द्यायला चालतोय का, असं माझा प्रश्न आहे. बघा. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. काय सांगाल सर? आता ह्याच्यामध्ये असं आहे की पूर्वापार काळापासून ही दुसरी आई बाळा दूध पाजते. तर हे एक सर्वश्रुत आहे. संभाजी महाराजांना सुद्धा दूध आई होती. तर फक्त हल्ली काय झालंय, अनेक प्रकारचे आजार आपल्या लक्षात आलेले आहेत, जसं HIV आहे किंवा हिपॅटायटिस बी, कावीळचे काही प्रकार आहेत. तर अशा दुर्धर प्रसंगामध्ये जिकडे आई दगावलेली आहे तिकडे साहजिकच बाहेरच्या दुधापेक्षा दुसऱ्या आईचं दूध मिळालं हे चांगलंच आहे, पण त्याच्याकरता दोन्ही बाजूंनी एकमेकांची कन्सेंट घेतली पाहिजे किंवा संमती घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर पिणाऱ्या बाळाला आणि पाजणाऱ्या आईला सुद्धा काही आजार नाहीत ना, ह्या स्क्रीनिंग ज्याला आपण म्हणतो, HIV, हिपॅटायटिस बी, कावीळचे वेगळे प्रकार आहेत. तर ह्या सगळ्याचं निराकरण केल्यानंतर मग दुसऱ्या आईचं दूध नक्कीच बाळाला दिलं जाऊ शकतं. मिल्क बँकेकडनं, अर्थात मिल्क बँकांचा एवढा प्रसार झाला नाही, पण काही वर्षांमध्ये तो होईल. आणि ते आईचं दूध डायरेक्ट नाही मिळालं तर मग मिल्क बँकेचं दूध आणून देता येईल. दुग्धपेढी आहे, तर दुग्धपेढी संकल्पना सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येते आहे. आणि हे सगळं प्रकार होऊन नाही झालं तर मग अर्थात बाहेरचं दूध बाळाला द्यायला लागतं. पण येस, दुसऱ्या आईचं दूध देता येतं आणि त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आणि समाजातील सुद्धा ज्या पाजणाऱ्या माता आहेत त्यांनी अशा बाळांना मदत केली पाहिजे, पण योग्य वैद्यकीय स्क्रीनिंग झाल्यानंतर मग, आणि संमतीने दोन्ही बाजूच्या. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की काही आयांना असं वाटत असतं की मला माझ्या बाळाला दूध कमी पडतंय, आणि काही आयांचं असं असतं की मला खूप जास्त दूध येते. तर रेश्मा मॅडम, तुम्ही काय सांगाल की काय करायचं अशा वेळी? दूध कमी आहे किंवा माझं दूध पुरत नाही हा अतिशय खूप कॉमन प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याचशा मदर्स आम्हाला हा प्रश्न विचारत असतात. तर खरोखरचं दूध कमी आहे का हे जाणून घेण्यासाठी किंवा माझं दूध बाळाला पुरतंय की नाही पुरतंय हे जाणून घेण्यासाठी 2 गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात. पहिलं म्हणजे बाळाचं लघवीचं प्रमाण. साधारणतः 24 तासामध्ये बाळाला कमीत कमी 6 ते 7 वेळेला लघवी होत असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की आईचं दूध हे बाळाला पुरेसं आहे. आणि दुसरं जर का बघितलं तर प्रत्येक महिन्याला बाळाचं वजन किती वाढतंय, म्हणजे वजनाची वाढ ही कमीत कमी अर्धा किलो
म्हणजे 500 ग्रॅमनी प्रत्येक महिन्याला जर का बाळाचं वजन वाढत असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की आईचं दूध बाळाला हे पुरेसं आहे. तर बऱ्याचशा आयांना ह्या 2 गोष्टींमुळे माझं दूध पुरतंय की नाही पुरतंय ह्या गोष्टीची माहितीच नसते. बरोबर आहे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असा असतो की जेव्हा मी विचारतो का ग बाई तुला का वाटतं की तुझं दूध पुरत नाही आहे किंवा कमी आहे, तर तिचा एकच प्रश्न असतो किंवा एकच उत्तर असतं की बाळ खूप रडतं. आता बाळ रडतं त्याच्या मागचे कारणही वेगवेगळी असू शकतात, कारण काय बाळ तोंडाने बोलून दाखवू शकत नाही की मला उकडत आहे, मला गरम होत आहे किंवा मला थंडी वाजते, मला उचलून जवळ कोणीतरी घ्यायला हवे, शी केलीये, शू केलंय. ह्या सगळ्या गोष्टींसाठी बाळाचं रडणं हे एकमेव एक्सप्रेशन असतं. तर प्रत्येक वेळेला बाळ रडलं म्हणजे दूध कमी आहे किंवा दुधाची कमतरता आहे असं नाही. आपल्याकडे साधारणतः 40-45 दिवस बाळाला आपण घराच्या बाहेर काढत नाही. आपल्याला सुद्धा जर का कोणी एका रूम मध्ये कोंडून ठेवलं आणि सगळ्या सुखसुविधा जरी दिल्या तरी सुद्धा 2 दिवसांनी असं वाटतं की एक थोडंसं खालती तरी उतरून जावं आपण. पण ह्या बाळाला आपण 40 दिवस अजिबात रूमच्या बाहेर सुद्धा आपण काढत नाही. तर थोडंसं संध्याकाळच्या वेळेला अगदी थोडीशी उन्ह कलती झाल्यानंतर थोडंसं आपण बाहेर एक 5-10 मिनिटासाठी आपण जर का घेऊन गेलो तर 90% मुलांचं रडणं फ्रेश एअर मिळाल्यामुळे हे ऑटोमॅटिकली हे कमी होऊन जातं. वा, म्हणजे खरं तर किती साधी गोष्ट आहे, पण आपल्याकडे पारंपरिकरित्या म्हणा ती केली जात नाही. अर्थात रेश्मा मॅडमने हे जे सांगितलं हे फक्त 15 दिवसानंतर लागू आहे. 15 दिवसानंतर एकदा स्तनपान प्रस्थापित झालं की मग बर 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 त्याच्यानंतर आणि 15 दिवसानंतर सुद्धा वजन 500 ग्रॅम म्हणणे ढोबळ मानाने योग्य आहे. पण प्रत्यक्षात प्रत्येक बाळाचं वजन हे ग्रोथ चार्ट्स म्हणजे वयानुसार वजन, वयानुसार उंची आणि उंचीनुसार वजन ह्याप्रमाणे वाढत गेलं पाहिजे. वजन बाळाचं ते चार्टला बरोबर समांतर गेलं पाहिजे, म्हणजे आपल्या वाढ बाळाची योग्यतेनं कळेल. पहिल्या 15 दिवसामध्ये ही गोष्ट थोडी कठीण आहे, कारण पहिल्या 3-4 दिवसात बाळ 24 तास एकदा लघवी केली तरी सुद्धा पुरे आहे. आणि मागून दूध उतरायला लागलं की मग लघवीचं वजन हळूहळू वाढतं. सर्वात महत्वाचं म्हणजे वजन, बाळाचं सगळ्या बाळांचं वजन, मी परत मोठ्याने सांगतोय की सगळ्या बाळांचं वजन हे जन्माच्या वेळेला 3ऱ्या-4थ्या दिवशी, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी आणि 28व्या दिवशी झालं पाहिजे. अच्छा, वजन आपण पाहिलं पाहिजे. आणि सगळ्या कुटुंबियांना हे माहिती पाहिजे की बाळाचं वजन 3ऱ्या-4थ्या दिवसापर्यंत साधारण 7 ते 8% कमी होतं जन्मवजनाच्या. म्हणजे 3 किलोचा बाळ असेल तर ते 200-250 ग्रॅम कमी होणं हे साहजिक आहे. 7व्या दिवसापर्यंत ते वाढत गेलं पाहिजे, पण तरी सुद्धा ते 7व्या दिवशी जन्मवजनापेक्षा कमी असेल. आणि 14व्या दिवसापर्यंत बाळाचं वजन हे जन्मवजनाच्या पुढे गेलंच पाहिजे. बऱ्याच बाळांचं हे 11व्या-12व्या दिवशीच जाईल, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की बाळ आता सेफ झालं, त्याचा जो प्रवास आहे स्तनपानाचा आणि ह्या जगातला हा योग्य चालू झाला. आणि घरच्या घरी कुटुंबिया काय बघता येईल की प्रत्येक दिवशी शीचं प्रमाण वाढत गेलं पाहिजे आणि शीचा रंग हळू 5व्या-6व्या पिवळा झाला पाहिजे. आया म्हणतात अरे वारंवार शी करतोय, मी म्हणतो चांगलं ट्रॅफिक चालू झालं पेढे वाटत. बरोबर, म्हणजे ह्या ज्या सगळ्या तुम्ही सांगितल्यात की या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आणखी एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न असा आहे की निरक्षर, नवसाक्षर, कमी शिकलेल्या माता किंवा इव्हन आदिवासी ग्रामीण भागातील माता देखील शास्त्रशुद्ध स्तनपान याबद्दल अनभिज्ञ असतात, किंबहुना त्यांच्यामध्ये संकोच असतो मनामध्ये की कुणाला याबद्दल प्रश्न विचारावेत, कुणाकडून माहिती घ्यावी. तर अशा मातांना स्तनपानाबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि सह्याद्री वहिनीचं अभिनंदन मी यासाठी करतो की आजचे दोन्ही तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर बाळाच्या प्रतिकृती मांडीवर घेऊन बसलेले आहेत, हे खूप छान वाटतंय, त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. माहिती कुठून मिळू शकते? मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आरोग्य सेवा आणि ICDS म्हणजे अंगणवाडी ह्या आपल्या राज्यामध्ये, अनेक राज्यात, सगळ्याच राज्यामध्ये ह्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि ज्या अंगणवाडी ताई असतात किंवा आशा असतात तर ह्या भागाचं, ह्या विषयाचं ज्ञान हे खूप चांगलं असतं. त्यामुळे ह्या दोघींची मदत मातांनी घेतली पाहिजे. नक्कीच. बऱ्याचदा अज्ञानात सुख असतं असं आपण म्हणतो, आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्या असं लक्षात आलं की गावातल्या ज्या आया माता असतात आणि आदिवासी माता असतात यांना काहीच सांगायला लागत नाही स्तनपानाविषयी, कारण नैसर्गिकरित्या ते लहानपणापासून बघत आलेले आहेत, दुसऱ्या मातांना स्तनपान करणाऱ्या बघत आलेले आहेत. आणि शहरातल्या मातांनाच हा प्रॉब्लेम असतो की त्यांनी दुसऱ्या मातेला कधीच बघितलेलं नाही स्तनपान करताना, आणि त्या मोबाईलचा अडचण नसतो. मी मुद्दाम सांगतो, मी आयांना नेहमी सांगतो की जेवढं मोबाईलवर प्रेम करता त्यापेक्षा जास्त बाळावर करा,
जेवढ्या जवळ मोबाईलला ठेवता त्यापेक्षा जवळ बाळाला ठेवा, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. नक्कीच. आणि तुम्ही जसं सांगितलं की ज्या शहरातल्या आया आहेत तर त्यांच्यासाठी शिशु पोषण ॲप देखील आहेत, तर त्याचाही आपण नक्कीच फायदा घेऊ शकता. रेश्मा मॅडम, तुम्ही ज्या शिफारसी सांगत होतात, आपण 2 सांगितल्या आणि पुढच्या आम्हाला सांगा ना. ह्या शिपाई दुसऱ्या शिवाय मी आणखी थोडंसं सांगेन हो. की स्तनपान प्रस्थापित होईपर्यंत 2 गोष्टी प्रत्येक कुटुंबाला माहिती पाहिजेत. तर पहिली गोष्ट म्हणजे किती वेळा बाळाला पाजलं पाहिजे. सुरुवातीच्या 10 ते 15 दिवसामध्ये 24 तासात कमीत कमी 10 वेळा, 15 वेळा स्तनपान झालं तर चांगलं, 20 वेळा झालं तर अति चांगलं, बरं. आणि 25 वेळा झाला तर अतिउत्तम. अच्छा. आता आम्ही आयांना सांगितलं की वारंवार पाजा, तर माता काय म्हणतात की बाळ उठत नाही. कारण आपण बाळा बांधून ठेवतो, बाळाला वाटतं आपण अजून पोटातच आहोत, त्याला झोपून जातं बाळ शांतपणे. तर आई जेवढा वेळ जमेल तेवढं, माकड कसं बाळाला पकडून ठेवतं माकडीन, तसं बाळाला जवळ ठेवलं तर उभेमुळे बाळ ऍक्टिव्ह राहील आणि सारखं असताना प्रवृत्त होईल. बांधून ठेवायचं, बाळाला उघडा, बाळाचे ब्लँकेट्स काढून टाका, कपडे काढा आणि 2 स्तनांच्या मध्ये असं योग्य कपडे शर्ट घातला असेल तर शर्ट फ्लिप ओपन होतो, असं बाळाला पकडता येतं. आणि ह्या बाळाला वारंवार हात फिरवला अंगावरनं मालिशसारखा तर बाळ स्तनपानाला उद्युक्त होतं. दर 2 तास आईने पहिल्या 15 दिवसात प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्याही आधी बाळ कधी सांगतं मी भुकेला आहे म्हणून, कसं सांगतं, चुळबुळ करायला लागतं, नंतर डोळे उघडून आईला शोधायला लागतं, ओठांची हालचाल करून आ करून दाखवतं, मध्येच लहान लहान हुंकारल्यासारखे आवाज करतं, चोखायचे आवाज करतं, आणि तरी सुद्धा आईने ऐकलं नाही तर मग ओठ तोंडात घालतं आणि रडतंही शेवटची रागाची प्रक्रिया आहे. आणि बऱ्याच लोकांना काय वाटतं की रडलं की छाती लावायचं, पण आम्ही काय सांगतो, बाळा रडायचा चान्सच देऊ नका तुम्ही. बाळा तोंड उघडलं छाती लावायचं, तोंड उघडलं दूध पाज, म्हणजे बाळ रडणारच नाही. ह्या 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. स्तनपान प्रस्तावित होईपर्यंत हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि वजन कसं आपण मॉनिटर करायचं मी सांगितलं, तरच प्रस्थापित होईल आणि 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग चालू राहील. आणि नक्कीच मला वाटतं तुम्ही पुन्हा तोच मुद्दा म्हणला, तो म्हणजे बाळाला जवळ घेणं आणि आईचा आणि बाळाचा जो स्पर्श आहे तो स्पर्श आणि माता असं तुमचं काम सोपं आहे माकडीपेक्षा, कारण तुम्हाला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारायची नाही बाळाला पकडून, आणि एका ह्याच्यापासून दुसऱ्या बेडवर पण उडी मारायची नाहीये. बरोबर आहे. आणि दुसरा एक आम्हाला असं लक्षात आलं की ज्या नानी दादी म्हणजे आज्या असतात दोन्ही, ह्या दोघी जणी बाळाची आई बनायचा प्रयत्न करतात. तर त्यांनी तसं करू नये. त्यांनी बाळाची केअर आईकडे द्यावी, काळजी, आणि त्यांच्या मुलीची किंवा सुनेची काळजी त्यांनी करावी. ती भरवलं तरी पण हरकत नाही. नक्कीच. म्हणजे जे आपलं बाळ आहे ते आईनी सांभाळावं आणि आजीचं जे बाळ आहे ते आजीनी अगदी बरोबर, सांभाळावं. अगदी बरोबर. नक्कीच. रेश्मा मॅडम, तुम्ही काय सांगाल पुढच्या शिफारसींबाबत? तिसरी शिफारस आपली अशी आहे की 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळासाठी आपल्याला आहार चालू करायचा आहे. तो आहार हा घरगुती, स्वच्छतापूर्वक बनवलेला, नरम आणि ताजा हा आहार असावा. आणि त्या आहाराच्या जोडीला कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत तिने स्तनपान हे सुरू ठेवावं. बरं. तिकडे दुसऱ्या वाढदिवसापर्यंत असं म्हणेन की आम्ही दुसरं वर्ष म्हटलं की आया माता थोडे कन्सेशन घेतात. दुसरं वर्ष चालू झाल्यानंतर, बसल्यानंतर असं नाही, दुसऱ्या वाढदिवसापर्यंत. आणि बऱ्याच मातांना असं वाटतं आणि कुटुंबियांना वाटतं की 6 महिने पूर्ण झाले की हळू आईचं दूध कमी करायचं आणि आहार वाढवत न्यायचा, पण तसं नाहीये. आईचं दूध आहे तेवढंच दुसऱ्या वाढदिवसापर्यंत चालू ठेवायचं, पुरकार आणखी वाढवत न्यायचं. आणि 2 ते 5 वर्षामध्ये आईने टॉनिक सारखं पाजलं पाहिजे. आमच्याकडे येऊन माता टॉनिक मागतात, मग टॉनिक तुमच्याकडेच आहे. थोडं स्तनपान चालू ठेवा, दिवसांना 4-5 वेळा केलं तरी पुरे. आणि बाळाला जी काय टॉनिक्स असतील, विटॅमिन्स असतील, त्यातनं मिळत राहतात सारखी. बरं. आणि एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग सांगितलं 6 महिन्यापर्यंत काही द्यायचं नाही. फक्त बाळ कमी वजनाची बाळं असतात त्यांच्यामध्ये लोह आणि कॅल्शियम हे द्यायला लागतं. आणि नॉर्मल बाळामध्ये हल्ली विटॅमिन डी पण देतात, ती पण प्रथा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरं, नक्कीच. खरं तर बाळ जेव्हा तान्हं असतं आणि ते तान्हं हळूहळू ते जे मोठं होतं, ती जी प्रक्रिया असते ती पाहणं नक्कीच अतिशय प्रत्येक आईसाठी हे सुखावह असतं. आणि त्याचबरोबर हे जे बाळ आहे त्याला सुदृढ कसं होईल, त्याला पोषण चांगलं कसं मिळेल, याविषयी आपण चर्चा करतोय ह्या कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्तनपान अमृता समान या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत बालरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत गांगल आणि स्तनपान सल्लागार रेश्मा सिधये. मॅडम, तुम्ही काय सांगाल की एक जी चौथी शिफारस राहिली होती ती सांगा आणि मग आपण पुढे जाऊया. चौथी शिफारस अशी आहे की बाळाला पाजताना किंवा बाळाला भरवताना बाळाशी संवाद साधणे अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून बाळाचा भावनिक आणि मानसिक विकास व्हायला त्याच्यामुळे
मदत होते. ही चौथी शिफारस ही अतिशय महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला आपण आजकाल बघतो की आई जेव्हा पाजायला बसते किंवा भरवायला बसते त्यावेळेला तिचं अर्ध लक्ष आईचं आणि बाळाचं दोघांचंही मोबाईल किंवा समोर टीव्हीवरती हे जास्त असतं. त्याच्यामुळे आजकालचा संवादच हा कुठे आपल्याकडे हरवत चाललेला आहे. तर जेवढा संवाद साधला जातो तेवढी बाळाची ग्रास्पिंग पॉवर वाढायला ही अतिशय आणि भावनिक विकास व्हायला सुद्धा त्याच्यामुळे ही मदत होते. तर जेव्हा आपण जेवायला बसू किंवा जेव्हा आई बाळाला पाजायला बसेल त्यावेळी जेवढं पॉझिटिव्हली बाळाशी बोलता येईल, गप्पा मारता येईल ते करणं अतिशय आवश्यक आहे. नक्कीच, म्हणजे अगदी तान्ह्या बाळाशी देखील या गप्पा मारल्या पाहिजेत. अगदी बरोबर. या शिफारसीच्या जोडीला काही कौशल्य आईला प्रसूतिगृहातनं शिकून जायचे. बरं. आणि ती म्हणजे बाळाला कसं पकडायचं, कसं स्तनाला लावायचं, म्हणजे पोझिशनिंग आणि अटॅचमेंट. आणि दुसरं म्हणजे बाळात दूध कसं काढायचं स्तनातून. ह्या दोन्ही टेक्निक जी आहेत एवढ्या कमीत कमी स्किल्स आईला मिळायला पाहिजेत. ह्या सर्व अगदी शॉर्टमध्ये मी सांगतो. आता हे बाळाला पकड, बऱ्याचदा लोक माता काय करतात माहितीये का, की असं पकडतात, जसं गोलंदाज चेंडू पकडतो ना तसं पकडतात. तर असं न पकडता हात असा करून, मी हात मुद्दाम दाखवतोय, त्याला अंगठा जो आहे एका कानापाशी आणि दुसरा जो बोट आहे पुढचं ते अख्खा गोल बाळाच्या शरीरात डोक्याच्या मागे जाऊन दुसऱ्या कानाजवळ, आणि 3 बोटं जी उरतायत दिसतायत तुम्हाला बोटं, ही बाळाच्या खांद्यावर ठेवून असं बाळाला चिकटवून, बघा पोटाला पोट लागलेलं आहे, असं जर पकडत बाळ होल चांगला येतो. त्यामुळे बाळ पण घाबरत नाही मग. तर हे एक लक्षात ठेवायचं. जास्तीत जास्त काळा भाग बाळाच्या तोंडात गेला पाहिजे, ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते कसं शिकायला तुम्हाला शिकायला लागेल, पण जास्तीत काळा भाग तोंडात गेला पाहिजे. तर मी फ्लिपचार्टमध्ये दाखवतो तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही सांगाल कुठचं योग्य आणि कुठचं योग्य नाहीये ते. तर या चित्रामध्ये तुम्ही जर का बघत असाल तर पहिलं जे चित्र आहे ते आणि दुसरं जे चित्र आहे ते त्याच्यामध्ये फरक तुम्हाला दिसत असेल तर पहिलं चित्र जे आहे ते पहिलं चित्र हे योग्य हे समजलं जातं, कारण का ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त काळा भाग हा तोंडामध्ये गेलेला आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही बघत असाल तर बाळ फक्त इथे निप्पल चोखत आहे. तर दूध हे निप्पलमध्ये नसतं, दूध हे काळ्या भागामध्ये हे साठलेलं असतं. जर का बाळ नुसतं निप्पल चोखत राहिलं तर काय होईल, बाळाला दूध मिळणार नाही आणि तिच्या निप्पलला भेगा पडू शकतात. त्यामुळे पाजताना तिला तिकडे दुखू शकतं किंवा कधीतरी त्याच्यामधनं रक्तसुद्धा येऊ शकतं. तर हा जास्तीत जास्त काळा भाग तोंडात गेलेला आहे. बाळाने मोठा आ वाचलेला आहे. बाळाची हनुवटी जी आहे ती स्तनाला चिकटलेली आहे. तर हे जर का आपण बघितलं तर ह्याचा अर्थ बाळाची ही स्तनावरची पकड ही अतिशय योग्य पकड आहे आपल्याला दिसून येतं. आणि हे जर झालं नाही, बाळाने व्यवस्थित चोखलं नाही, बाळा दूध मिळणार नाही. त्याचबरोबर क्रॅक निपल्स म्हणजे जखमा होतील आणि छातीतनं स्तनातनं दूध न वाहिल्यामुळे स्तन ताठरतील, कारण दुखायला लागतील, त्यात ऍब्सेस पण होऊ शकतो. त्यावर काळजी घेतली पाहिजे. सर तुम्ही दुसरंही एक आणलेलं आहे पोस्टर. नाही, त्याचे हे नुसत्या दाखवतो मी कॅमेऱ्यावर. तर बाळाला कसं पकडायचं, तर ही एक पद्धत आहे. असं पकडून जर बाळ हात दुखायला लागला तर मग हा दुसरा हात पण वापरता येऊ शकतो. असं ह्या प्रकारे हात बदली झाला माझा. आणि त्याचबरोबर दुसरी पद्धत म्हणजे फुटबॉल होल्ड. हे असं पकडता येईल. स्तन मोठे असतात, खाली निपल झुकलेलं असतं, तेव्हा असं पकडलं तरी हरकत नाही. किंवा जुळ्यांना जेव्हा पाजायचं असेल तर अशा वेळेला ती व्यवस्थित दोन्ही बाळांना एकत्रितरित्या उचलून ही पाजू शकते. तर हे साधारण कसे होल्ड आहेत, हे 2 गोष्टी. दूध कसं काढायचं कौशल्य सांगायला वेळ नाही, पण ते शिकायला लागेल. आणि शिशुपोषण ऍप जे आम्ही सांगितले त्या सगळ्या त्यातल्या स्टेप्स दिलेल्या आहेत. तर शिफारशी आणि कौशल्य या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. नक्कीच. आता आपण जेव्हा म्हणतो की बाळाला स्तनपान हे झालंच पाहिजे आणि तुम्ही जसं सांगितलं की त्या आपण सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या, जेव्हा मूल मोठं होतं तर ते मोठं झाल्यावरही त्याला स्तनपान त्यांनी लहानपणी बालपणी घेतलेलं असतं, याचे त्याला फायदे होत असतात पुढच्या आयुष्यातही. त्याबद्दल स्तनपान हा एक संस्कार आहे. आईचं दूध हे जिवंत असतं, त्यात नुसते अन्नघटक नसतात, तर त्याच्याबरोबर रक्तपेशी सुद्धा असतात, जीन्स असतात. तर हे सगळी इन्फॉर्मेशन आईच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या, ज्या जंतूंशी तिने सामना केला, त्यांची सुद्धा माहिती त्याच्यावर असते. त्यामुळे जेव्हा स्तनपान चालू असतं तेव्हाच नाही तर आयुष्यभर इन्फेक्शनचा जो धोका असतो तो टळतो. अनेक आजार लहानपणी दूध पाजल्यामुळे होत नाहीत. मेंदूची वाढ ही 75% पहिल्या 2 वर्षात होते. त्यामुळे ती मेंदूची वाढ चांगली झालेली असते. ज्यांचा स्तनपान शिशु पण चांगलं झालेलं आहे, हे मोठं झाल्यावर अंगापिंडाने जास्त मजबूत आणि बुद्धीने जास्त तलक होतात. अख्खा समाज तलक होतो. जास्त वेळ स्तनपान जर आईने केलं तर ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क सुद्धा जेवढे वर्ष जातात त्याच्याप्रमाणे बदलत जाते. आणि आईची हाडं ठिसूळ पण आहे, आईची हाडं सुद्धा स्ट्रॉंग होत जातात. त्यामुळे फायदे केवळ स्तनपान असतानाच नाही
तर त्याच्याही पलीकडे आयुष्यभर बाळाला अनुभवायला मिळतात, समाजाला अनुभवायला मिळतात आणि बाळाचा विकास झाला की आता कुटुंबाचा सुद्धा विकास होतो. नक्कीच. म्हणजे पूर्ण तुम्ही जसं सांगितलं की पूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा, देशाचाही विकास होत असतो. रेश्मा मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात जाता जाता काय सांगाल आमच्या ज्या सगळ्या ज्या नवीन आई आहेत त्यांच्यासाठीही आणि ज्या आई बरोबर असणाऱ्या ज्या आज्या आहेत, आत्या मावश्या, त्यांच्यासाठीही? स्तनपान हे जे आहे ते प्रत्येक आईसाठी हे अतिशय काय म्हणता येईल की अगदी अगदी जिव्हाळ्याचा हा विषय आहे की प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये हे स्तनपान हे केलं जातं. तसंच आयांनी सुद्धा पुढे होऊन आपण होऊन कोणतीही लाज किंवा भीती न बाळगता स्तनपान करणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण का आजकाल होतं काय की कामकाजी माता असतात, त्यांना बऱ्याचशा अडचणी येतात की स्तनपान जरी आपण म्हणतो 6 महिने निव्वळ स्तनपान 2 वर्षापर्यंत पुढे चालू ठेवायचं आहे, तर अशा ठिकाणी तिला तिच्या घरच्यांचा पाठिंबा जर का मिळाला की तू दूध काढून ठेवत जा, काढलेलं दूध आम्ही पाजत जाऊ, तर आपल्याला ती अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाऊन स्तनपान व्यवस्थितरित्या करू शकते. नक्कीच. म्हणजे खरं तर स्तनपान ही जशी आईची जबाबदारी आहे तशी कुटुंबाची आहे. कुटुंबाकडूनही तिला तो जो आधार असतो, जो सपोर्ट असतो, तो लागत असतो. मला वाटतं ह्या नोटवर आज आपण इथेच थांबूया. आणि समाजाची सुद्धा आहे. समाजाची सुद्धा आहे. नक्कीच. डॉक्टर गांगल आणि रेश्मा मॅडम, तुम्हा दोघांचेही अगदी मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. धन्यवाद.